श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 29 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी. धनतेरस हा दिवाळी सणाचा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. धनतेरसला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की धनत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धनसुख आणि समृद्धी येते. यासोबतच संपत्तीचा देव कुबेर यांचीही पूजा या दिवशी केली जाते. भगवान विष्णूंचा अवतार भगवान धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला होता, म्हणून त्यांचीही पूजा या दिवशी केली जाते. भगवान धन्वंतरी या दिवशी समुद्र मंथनात अवतरले होते आणि म्हणूनच त्यांची पूजा या दिवशी केली जाते. त्याचबरोबर अकाली मृत्यू टाळण्यासाठी दक्षिण दिशेला किंवा घराच्या मुख्य दरवाजावरती यमराजासाठी पिठाचा दिवासुद्धा लावला जातो. त्यामुळे यमराज प्रसन्न होतात. तसेच या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला या ठिकाणी मुठभर धने ठेवायचे आहेत. हे धने ठेवल्याने 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल. लक्ष्मीच्या कृपेने घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. जेव्हा आपण या धनतेरसच्या दिवशी सायंकाळी आपल्या घरामध्ये पूजा करतो, माता लक्ष्मी, धन्वंतरी, कुबेर देवता, जेव्हा आपण यांचं पूजन करत असतो त्याचवेळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमची सगळी धनतेरसची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतरच हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे. कारण धनतेरस हा जो दिवस आहे तर हा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपण लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. जर आपल्याला सतत पैशांच्या अडचणी येत असेल, आलेला पैसा आपल्याकडे स्थिर राहत नसेल, आलेला पैसा हा आपल्या घरातून कोणत्या कारणातून जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल, जसे की आपल्याकडे आज 50,000 रुपये आले आणि दुसऱ्या दिवशी अशी काहीतरी अडचण येते की पुन्हा आलेली लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जाते, आजारपणामध्ये निघून जाते किंवा कुटुंबावर अशी काहीतरी संकट अडचणी येतात की आलेला पैसा हा पुन्हा निघून जातो. आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न तर होते परंतु आपल्याकडे स्थिर राहत नाही. आणि जर धनतेरसला तुम्ही हा उपाय जर केला तर लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्नही होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात स्थिरसुद्धा राहील. तसेच तुमच्या घरामध्ये जो कर्ता पुरुष असेल, जो तुमच्या घरामध्ये धन कमवून आणतो, लक्ष्मी कमवून आणतो, म्हणजेच कष्ट मेहनत करून तुमच्या घरामध्ये पैसा आणतो, तर त्या व्यक्तीला त्याच्या कामामध्ये यश मिळत नसेल, त्या व्यक्तीची कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धन कमवून आणणाऱ्या व्यक्तीची भरभरून प्रगती होते आणि त्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची सुद्धा प्रगती व्हायला सुरुवात होते. तसेच हा उपाय केल्याने कर्जातून मुक्ती होते. कधीही आपल्याला कोणाकडून उसने पैसे घेण्याची वेळसुद्धा येत नाही. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला धने लागणार आहेत. अगदी 1 वाटीभर धने आपल्याला लागणार आहेत. परंतु आता हे धने तुम्हाला या धनतेरसच्या दिवशीच खरेदी करायचे आहेत. तुमच्या घरामध्ये अगोदरचे धने असेल तर ते तसेच ठेवा. या दिवशी तुम्हाला धने खरेदी करून आणायचे आहेत आणि धने घेताना बघा, ज्या धन्यांचा पिवळसर कलर असतो, अखंड धने म्हणजे धन्याची डाळसुद्धा असते, तर ती डाळ घ्यायची नाहीत. अख्खे धने जे असतात तर ते तुम्हाला 1 वाटीभर अगदी 10 ते 15 रुपयाचे खरेदी करायचे आहेत. धनतेरसला अनेक जण सोने, चांदी, नवीन मालमत्ता खरेदी करतात.
परंतु खरं तर धनतेरसला या सोन्यापेक्षाही जास्त महत्त्व आणि मौल्यवान ही धने आहेत. ही धने माता लक्ष्मीला आपल्या घरात खेचून आणण्याचं काम करत असतात आणि ही धने माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. धने याला धन असे सुद्धा म्हटले जाते आणि म्हणून एक वाटीभर धने हे आपल्याला खरेदी करून आणायचेच आहे. ही धने तुम्ही आणल्यानंतरनं ते एका वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी दिवा लावून घ्यायचा आहे, देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर धनतेरसची पूजा जर तुमच्या घरात तुम्ही करत असेल तर ती पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये धनतेरसची पूजा केली जात नसेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरासमोर केला तरीसुद्धा चालेल. आता ही जी धने घेतलेली आहेत तर ही वाटीमध्ये घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहेत. यानंतर आपण ज्या प्रकारे माता लक्ष्मीची पूजा करतो हळदी कुंकू लावून, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला या धण्यांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती, फुले वाहून तुम्हाला ही पूजा करायची आहे. यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा एक मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. यानंतरनं एक छोटासा लाल रंगाचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल रंगाचा कपडा तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर अंथरायचा आहे. यानंतरनं त्या वाटीमध्ये असणारे मूठभर धने हे तुम्हाला हातात घ्यायचे आहेत आणि मनोमन माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला ती धने त्या लाल कपड्यामध्ये ठेवायची आहेत. यानंतर आपल्या घरामध्ये कर्ता पुरुष जो असेल, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल, जर आपला पती आपल्या घरामध्ये कष्ट मेहनत करून आपल्या घरामध्ये धन घेऊन येत असेल, लक्ष्मी घेऊन येत असेल तर त्या व्यक्तीला आपल्या समोर एका आसनावरती बसवायचं आहे. किंवा घरातली स्त्री ही धन कमवून आणत असेल तर तिला तिथे समोर तुम्हाला त्या आसनावरती बसवायचं आहे. बसवताना त्या व्यक्तीचा चेहरा हा दक्षिण दिशेला येणार नाहीत याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. यानंतरनं पुन्हा त्या वाटीमधून तुम्हाला मूठभर धने घ्यायचे आहेत आणि त्या व्यक्तीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला त्या व्यक्तीवरून 7 वेळा ववाळून घ्यायचे आहेत. फक्त डोक्यावरूनच नाही तर अगदी पायापासून ते डोक्यापर्यंत 7 वेळा तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत. आणि यानंतर त्यातले थोडेसे धने हे तुम्हाला एका पुडीमध्ये बांधायचे आहेत आणि ती पुडी नेहमी त्या व्यक्तीजवळ ठेवायला लावायची आहेत. खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा बॅगमध्ये नेहमी सोबत राहील अशी ती पुडी बांधून तुम्हाला त्या व्यक्तीजवळ द्यायची आहेत. आता घरातल्या कर्त्या पुरुषावरून आपण जी धने उतरवून घेतलेली होती त्यातली काही धने शिल्लक राहिलेली असेल तर ती धने तुम्हाला घेऊन तुमच्या घरी जी तुळस लावलेली असेल तर त्या तुळशीच्या मातीमध्ये ते धने तुम्हाला पेरायचे आहेत. ज्या प्रकारे धने पेरल्यानंतरनं ते उगवतात, मोठे होतात, अगदी त्याच प्रकारे त्या कर्त्या पुरुषाची सुद्धा भरभरून प्रगती होत असते आणि घरातल्या कर्त्या पुरुषाची प्रगती झाली तर घराची आणि मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकत नाही. आणि म्हणून उतरवलेले जे धन असणार आहे तर ते तुम्हाला त्या तुळशीच्या मातीमध्ये पेरायचे आहेत. जर तुमच्या घरी तुळस नसेल तर तुम्ही इतर झाडाच्या ठिकाणी सुद्धा हे धन पेरू शकता. परंतु आपल्या घरामध्ये तुळस असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या घरात तुळस असते त्या घरावर कधीही वाईट संकट, विघ्न हे येत नाही. यानंतरनं ज्या लाल कपड्यामध्ये आपण मूठभर धने ठेवले होते तर त्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं आणि एक सुपारी ठेवून त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे. त्याला एक गाठ मारायची आहेत आणि ती पोटली आपल्याला ज्या ठिकाणी आपण धनसंपत्ती ठेवतो, छोटे मोठे आपले दागिने, पैसे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही माता लक्ष्मीचं, कुलदेवीचं नामस्मरण करून तुम्हाला ठेवायचे आहे. आणि यानंतर त्या वाटीमध्ये काही शिल्लक राहिलेले धने असेल तर ते धने तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवायचे आहेत, जे तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला या मूठभर धन्यांचा उपाय जो आहे तर तो या धनतेरसच्या दिवशी न चुकता करायचा आहे. करून पहा. या दिवशी धने खरेदी करून असा उपाय ज्या घरात केला जातो त्या घरावर सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. लक्ष्मीच्या कृपेने त्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होत असते आणि त्या घरातील गरिबी ही संपूर्णपणे निघून जाते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.